ऑडिओ नंबर 36 एकार्ट टोले यांचं पुस्तक पॉवर ऑफ नाऊ. मी चारुशिला बिराजदार. आता इथे आपल्याला अजून म्हणजे खूप आवडेल हा ऑडिओ. याचं कारण असं आहे की आपल्याला बऱ्याच गोष्टी याच्यातनं क्लिअर करतायत ऑथर यातना देहाविषयीच्या. तर त्यांनी आता पहिल्यांदाच ऑडिओ सुरुवातीच्या ह्याच्यातच आपल्याला एक सूचना अशी दिली आहे की स्वतःला अस्तित्व देण्यासाठी कृपया यातना देहाचा वापर करू नका. तर मी म्हणजे यातना देह हे असं कृपया समजू नका. परत परत वारंवार तेच तेच आपल्याला ऑथर बजावत आहेत. आणि त्याच्यापेक्षा यातना देहाचा वापर आत्मसाक्षात्कारासाठी आपल्याला करायचा आहे. तर आगामी काळात त्यांनी सांगितले की बऱ्याच स्त्रिया जागरूक होतील आणि सर्वसाधारणपणे मासिक धर्मामध्ये सामुदायिक यातना देह कार्यान्वित होतो. त्यामुळे मासिक धर्माच्या आधी जेव्हा मासिक धर्म येणार आहे तेव्हा पहिली जेव्हा साईन येते म्हणजे तेव्हा त्यांनी सांगितलंय की जागरूक व्हा पूर्णपणे. तर पहिली साईन म्हणजे कोणाकोणाला रडू येतं, इरिटेशन होतं, चिडचिड होते किंवा काही काही शारीरिक बदल होतात किंवा राग येतो. तर त्यांनी सांगितलं की त्या क्षणी आपल्याला जागरूक व्हायचं आहे की आता आपला कलेक्टिव्ह किंवा सामुदायिक यातना देह जो आहे तो कार्यान्वित होणार आहे. काही असलं तरी लगेच ते पकडा आणि अजागरूक होण्यापासून स्वतःला वाचवा. आणि जर ती लक्षणं भावनिक असतील तर त्यामागची बलशाली ऊर्जा जी आहे ती फील करा. समजून घ्या की ही पेन बॉडी आपली किंवा यातना देह ॲक्टिवेट होतोय आणि त्याच्यात खूप पॉवर आहे. तर ती पॉवर नुसती फील करायची, अवेअरनेस ठेवायचा आहे. तर जागरूक उपस्थिती एवढं जरी आपल्याला त्यावेळी लक्षात आलं त्यावेळी तरी ज्या भावनेवर तुम्ही जागरूकपणे लक्ष द्याल तेव्हा ती लगेच परिवर्तन होईल त्यांचं, असं ऑथर आपल्याला सांगतायत. आणि जर शारीरिक लक्षण असेल तर त्याची भावना आणि विचार तयार व्हायच्या आत तिला पकडा. कारण कसं असतं कुठलंही लक्षण आलं शारीरिक अगर मानसिक तरी त्याला आपण काय करतो, भीती जोडतो, त्याला आपण विचार जोडतो. एखाद्या गोष्टीची भीती वाटली की लगेच विचारांची शृंखला तयार होते. तर ती विचार त्याला जोडू नका, लगेच अवेअरनेस ठेवायचा, जागरूक राहायचं आणि मग दुसऱ्या लक्षणाची वाट पहा. परत दुसरं काही लक्षण आलं की समजायचं की हा आपला सामुदायिक यातना देह जो आहे तो कार्यान्वित होत आहे आणि त्याच्यावर आपण जागरूक होऊन मात करायची. एवढं कळलं तरी खूप आहे. मग पुढचं लक्षण दिसलं की परत ते पकडायचं आणि परत आधीसारखं करायचंय. तर जेव्हा झोपलेला यातना देह पूर्णपणे जागा होईल म्हणजे ॲक्च्युअल मासिक धर्मामध्ये तेव्हा तुमच्या मनाच्या अंतस्थ जागेत खूप गोंधळ तुम्हाला आढळेल. म्हणजे खूप टर्मॉईल, इमोशनल आणि फिजिकल. टर्मॉईल म्हणजे गोंधळ होतो असा. काय का कधी कधी राग येतो, चिडचिड होते, काम सुचत नाही, रडू येतं, दुखत असतं सगळं. तर त्यावेळेला समजायचं की यातना देह पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेला आहे. तर जो काही आकार यातना देहा घ्यायचा आहे तो घेऊ दे, जे काही रूप घ्यायचं आहे ते घेऊ दे. तुम्ही साक्षी भावात राहा आणि आतल्या गोंधळाकडे नुसतं बघा. समजून घ्या की तो आत असणार आहे. ती समज पकडून ठेवा आणि लक्षात ठेवा की यातना देहास बलशाली होऊ द्यायचं नाहीये. फक्त अवेअरनेस ठेवायचा आहे की हा हे म्हणजे मी नाहीये. नाही तर आपण असं म्हणतो बघा, फार त्रास होतोय, खूप पाय दुखतायत, खूप चिडचिड होतीये असं आपण म्हणतो. तर ती का होतीये ती जाणून घ्या की तो सामुदायिक यातना देह आपला ॲक्टिवेट झालेला आहे आणि आतल्या गोंधळाकडे पहा. तर ती समज जर आपण पकडून ठेवली ना तर आपण यातना देहाला बलशाली होऊ देणार नाही आणि तिला तुमचे मन वापरू देणार नाही. कारण पेन बॉडी तुमचे विचार खेचून घेते आणि मग ती त्यामुळे काय होतं की ती आपल्यावर हवी होते पेन बॉडी किंवा आपल्यावर कंट्रोल करायला लागते. तर ती पेन बॉडीचे विचार जे ती पकडते आपल्या मनाचा काबू घेते. तर त्याच्यावर आपण लक्ष ठेवायचं आहे, वॉच करायचं आहे. तिचे ऊर्जा केंद्र आहे बरं का यातना देहाला. तर ते ऊर्जा आपण नुसतं अनुभवायचं आहे. किती स्ट्रॉंग आहे ते बघायचं आहे. म्हणजे सारखे सारखे विचार येतील आणि सारखं सारखं तुम्हाला साक्षीभावात जावं लागेल. तर पूर्ण लक्ष देणं म्हणजे काय होतं की त्याचा स्वीकार करायचा आहे पूर्णपणे. तर सतत लक्ष देऊन आणि स्वीकार करण्यामुळे आपोआप यातना देहाचं परिवर्तन आपण करू शकतो असं त्यांनी सांगितलंय. तर ते परिवर्तन सुंदर चमकणाऱ्या तेजस्वी अशा कॉन्शियसनेसमध्ये होईल. तर त्यांनी सांगितलं की समजा एक लाकडाचा तुकडा आहे आणि जर आपण तो आगीत टाकलाय तर काय होतं, तो लाकडाचा तुकडाच आग होऊन जातो. तसं मासिक धर्म पीडादायक वाटणार नाही आणि मग तुमचे स्त्रीत्व तुम्ही साजरे करू शकाल जेव्हा तुम्ही नव्या कॉन्शियसनेसला जन्म देता. कारण स्त्रीचं लक्षण काय आहे की ती पुनर्निर्मिती करते, नवीन निर्माण करते. तर आपल्याला नवीन कॉन्शियसनेस जो आहे, नवीन विचारांच्या पातळीला जन्म द्यायचा आहे.
तर ते आपलं अस्तित्व मग दैवी सिद्ध होईल किंवा आपण देवी ह्या कॅटेगरीमध्ये ओळखले जाऊ. जेव्हा आपण साक्षीभावाने इकडे सगळं बघू आणि मग त्या साक्षीभावाच्या अवस्थेत तुम्ही स्त्रीही नसाल आणि पुरुषही नसाल आणि मग त्या द्वैताच्या पुढे जाल, असं एक अतिशय वेगळ्या प्रकारचं आपल्याला इथे ऑथरनी एक दृष्टिकोन मांडलेला आहे. तर त्यांनी असंही सांगितलंय की समजा आता या अवघड काळामध्ये जर का तुमचे जर पती जागृत असतील तर पती तुम्हाला उपस्थित राहण्याबद्दल आठवण करून देतील आणि तुम्ही अजागरूक अवस्थेत जाण्यापासून तुम्हाला वाचवतील. तर जेव्हा आपण असं तुमच्या जोडीदारांनी तुम्हाला यातना देहाविषयी अवेअरनेस दिला तर मग आपण गल्लत करणार नाही. तर आता एखाद्या वेळेला असं नाही शक्य होत की दरवेळेला जोडीदार बरोबर असेल, तर आपण मैत्रिणी एकमेकींना जर जागरूक केलं किंवा इवन फोनच्या कॉन्व्हर्सेशनमध्येही एकमेकांशी आपण जेव्हा फोन करतो तेव्हा अवेअरनेस ठेवून दुसरा जर अजागरूक अवस्थेत जात असेल तर त्या मैत्रिणीला जागं करणं, हे मला असं वाटतं आपलं सर्वांचं काम असेल यापुढे. तर जेव्हा तुमचा यातना देह कार्यान्वित होईल तेव्हा तुम्ही काहीही बोललात तरी तुमचा जोडीदार काही प्रतिक्रिया देणार नाही, कारण तो पण जागरूक असेल. म्हणजे हे अतिशय आयडियल स्थिती आपल्याला ऑथर सांगतात की जोडीदार आणि तुम्ही दोघंही जागरूक असाल तर जेव्हा आता स्त्रियांचा यातना देह बळकट होईल, बलशाली होईल मासिक धर्मामध्ये, तेव्हा स्त्रियांची चिडचिड होते, रडू येतं, तेव्हा पार्टनर किंवा जोडीदार कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. मग दुसऱ्या वेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला जर का तुमच्या जोडीदार कधी चिडचिड केली, रागवलं, तर मग तुम्ही त्याला अवेअर कराल, आघात कराल की बाबा रे तू अजागरूक अवस्थेत जातोयस, आणि त्याच्या लक्ष मग तुम्ही आत्ताच्या वर्तमान क्षणात आणा. मग तुमच्या भोवती भरपूर ऊर्जेचे हाय फ्रिक्वेन्सी ऊर्जा केंद्र बनेल आणि मग भांडणं होणार नाही, दुःख होणार नाही, वाद होणार नाही. तुम्ही जे हवे ते प्रसंग तुम्ही आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकाल आणि जे तुम्ही नाही ते काही करणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणजे कोण आहात, तर तुम्ही म्हणजे एक अतिशय आनंदी असा एक आत्मा आहात, आनंदी, प्रेमळ, ज्याच्यामध्ये दया आहे, क्षमा, शांती, जे आपल्याला संत सांगतात तो आत्मा आहे. तर मग तुम्ही जे नाही ते तुमच्या जिवंतच राहणार नाही. आता आपण कसं आहे, आपलं स्वतःला चिकटवून घेतलंय, राग, लोभ, द्वेष, दुःख, त्रास, मला दुःख आहे, मला याचा त्रास पडतो, हे सगळं आपण खरंच चिकटवून घेतलेलं आहे. तर त्याच्यातून आपण बाहेर येणार आहे. तुम्ही जे नाही ते तुमच्यातलं मरणार आहे, म्हणजे डाय बिफोर यू डाय, तसं जे नाही त्याच्यातलं तुम्हाला मारून टाकायचं आहे आणि जे खरोखर आहे, जे सत्य आहे त्याचा उदय करायचा आहे. तर स्त्री या नात्याने त्याला आपण नवीन जन्म द्यायचा आहे कॉन्शियसनेसला, की मी म्हणजे एक आनंदी, प्रेमळ असा फक्त निर्गुण, निराकार असं एक ऊर्जा केंद्र आहे. आणि मग असं झालं तर मग तुमचे प्रत्येकच नाते, मी फक्त जोडीदाराशी सीमित न ठेवता मैत्रिणींचे नाते, सासू सुनेचे नातं, नंदा भावजायांचं नातं, बॉस एम्प्लॉई किंवा असे नातं, तर हे सगळ्यांशी संबोधूनच मी बोलतेय की खरं नातं तुमचं फुलेल जर तुम्ही साक्षीभावाने पाहिलं तर. आणि मग तुमच्या प्रत्येक नात्यामधनं तुमची दैवी बाजूच चमकेल आणि मग कुठेच विसंवाद राहणार नाही. मग तुमची चिडचिड होणार नाही, राग येणार नाही, कारण यातना देवासारखा कार्यान्वित होतोय असं तुमच्या लक्षात येईल. तर त्याच्यामुळे याच्यावर नक्की काम करणं गरजेचं आहे. आपली चिडचिड किती वेळा होते, भीतीचे थॉट किती वेळेला येतात, एक थॉट डायरी लिहून जर लक्षात आलं तर नक्की त्याच्यावर खूप मदत होईल काम करायला. तर पुढे त्यांनी सांगितलं एकदा की तुमचे तुमच्याशी नाते चांगले असले पाहिजे आणि तुमचे दुसऱ्याशी नाते कसे का असेना, आधी स्वतःचे स्वतःबरोबर नाते आपण चांगले ठेवायला पाहिजे. तर जर एकटे असू आपण तर आपण आनंदी असलं पाहिजे, तर ती बेचैनी तुम्हाला झाकता येते. तर खूप वेळेला आपण एकटे असलो की काय होतं, एकटेपणा अनुभवतो, लोनलीनेस फील करतो आणि मग रिलेशनशिपमध्ये अडकतो. तर तुम्ही तुमच्या स्वतःचे असू शकत नाही, कारण मनाने दोन तुमच्या व्यक्तिमत्वातच तयार केलेले पैलू आहेत, मी आणि माझे. त्यामुळे सर्व अडचणी निर्माण होतात. तर आत्मसाक्षात्काराच्या अवस्थेत तुम्ही तुमचे असता, तुम्ही काही जज करत नाही, राग करत नाही, द्वेष करत नाही, अजागरूक अवस्थेत जात नाही. कारण अजागरूक अवस्थेत आपण गेलो की द्वैत तयार होतं. म्हणजे काय होतं, मी आणि माझे असं तयार होतं. तर ते पूर्णपणे जायला पाहिजे. आता हे स्त्री पुरुष दोघांनाही लागू आहे. तर मी आणि माझे हे सोडून तिथे कुठेही स्व असा राहिला नाही पाहिजे. काय आहे ते ऊर्जा केंद्र आहे, स्पंदन आहेत, व्हायब्रेशन आहे. कारण स्व आला की त्याचे रक्षण करायला आपण जातो, मग आपला इगो आडवा येतो आणि मग त्याला वाचवायला पाहिजे आपल्या स्वला. म्हणजे काय, मला तो असं म्हणला, म्हणजे काय, मी फसवली गेले,
म्हणजे काय माझा काय मला अपमान झाला माझा, अशा प्रकारे मग आपली वक्तव्य येतात. का? कारण स्व आपण जिवंत ठेवायला बघतो. जर आता आपला स्वच मेलेला आहे, जे आपण खरे नाही त्याला आपण पकडून बसलोय. म्हणजे थोडक्यामध्ये डोक्यावर आपण काहीतरी एक मुखवटा लावलाय चेहऱ्यावर आणि आपण आरशात बघून म्हणतो शी मी किती घाण आहे, दिसायला चांगली नाही आहे. आणि तो मुखवटा जर आपण काढलो तर अतिशय सर्वांग सुंदर सतचित आनंद आपण आहोत. तर हा मुखवटा आता आपल्याला काढून टाकायचा आहे. हा मुखवटा कसला आहे? तर अहंकाराचा आहे, यातना देहाचा आहे, विचारी मनाचा आहे. तर हे 3 मुखवटे जर आपण काढून टाकले तर अतिशय पॉवरफुल, बलशाली असं ऊर्जा केंद्राचे केंद्र म्हणजे आपण आहोत. हे आपल्याला आता अनुभवायचं आहे. तर जेव्हा तो स्वशी संबंध आपल्याला तोडतो आपण, तेव्हा सगळे प्रेमाचेच संबंध उरतात, नातेसंबंध. आणि मग सगळीकडेच आनंदाचे डोही, आनंद तरंग, जे तुकाराम म्हणतात. पहा, सगळ्या संतांची शेवटी शेवटी हीच अवस्था होते की तिकडे फक्त आनंद आहे. म्हणजे रामकृष्ण परमहंस देखील स्वतःला काली मातेची पूजा करता करता काली मातेलाही हार घालायचे आणि स्वतःच्या गळ्यातही हार घालायचे. तर हे द्वैत संपतं पहा तिथे. तर एकत्वाचा अनुभव येतो. आणि मग तिथे स्व नाही, माझं आत्मरक्षण मला करायचं नाही. कारण मी म्हणजे काय, ऊर्जा केंद्र आहे, मी स्पंदन आहे. तर मला माझं कुठेच रक्षणही करायचं नाही, स्वतःला वाचवायचं नाही आहे, स्वतःला मला कुठेही प्रूव्ह करायचं नाही आहे, कोणास पुढे मला साबित करायचं नाही. अशी जी अवस्था आहे तिथे कुठेही स्ट्रेस नाही आहे, तणाव नाही आहे, अँझायटी नाही आहे, भीती नाही आहे, फ्युचरविषयी भीती नाही आहे, फ्युचर किंवा भविष्यकाळाविषयी कुठल्याही प्रकारची भीती नसणारे किंवा भूतकाळाविषयी कुठल्याही प्रकारचे पश्चात्ताप नसणारे. जे वागलो ते देवा सगळं तुझं. म्हणजे थोडक्यात हिंदू संस्कृतीत आपण म्हणतो कृष्णार्पणमस्तू. तर असं जर आपण स्वला जिवंतपणीच मारून टाकलं, आपुले मरण पाहिले मी म्या डोळ्यात, तसं हे आहे की ते जे नाही त्याला आपण मारून टाकलं तर मृत्यू आणि जन्म ही देखील नुसतीच कल्पना आहे. कारण आपण म्हणजे ऊर्जा केंद्र आहे आणि ही बॉडी आज नाही उद्या जाणार आहे, ही नश्वर आहे. कारण इथे ह्या जगात सगळंच नश्वर आहे. त्यामुळे जर आपण असं ठरवलं की नाही नाही मला काय मुक्ती गाठायची नाही, मला या जगाचा अनुभव घ्यायचा आहे, तर मग एक लक्षात ठेवायला पाहिजे की हे सगळं संपणार आहे. चांगले दिवस जाणार आहेत, वाईट दिवस येणार आहे, परत वाईट दिवस जाणार आहेत, चांगले दिवस येणार आहे. सर, तर हे कुठल्याही गोष्टी इथे परमनंट नाही आहेत. आणि मग आपण काय करतो, ज्या परमनंट नाहीत त्या गोष्टींनाच पकडायला बघतो, इम्परमनंट अशाश्वत गोष्टींना पकडायला बघतो. आणि मग त्या पकडता नाही आल्या की दुःख होतं. तर त्याच्यापेक्षा आपण त्याच्यातनं बाहेर यायचं आहे सगळ्या गोष्टीतनं आणि स्वतःला ओळखवायचं आहे. स्वतःचा जो चेहऱ्यावर आपण मुखवटा लावला आहे, मी म्हणजे मन, मी म्हणजे विचार, मी म्हणजे दुःख, मला दुःख भोगायला लागलं, यातना भोगायला लागल्या, किंवा माझं अहंकारी मन किंवा माझा यातना देह, तर हे सगळे मुखवटे आपण काढून फेकून द्यायचेत. साक्षी भावाने जर आपण फक्त ऊर्जा केंद्राकडे बघितलं आणि आपण म्हणजे स्पंदन आणि ऊर्जा केंद्र हे मनाशी खुणगाठ बांधली, तर आपला पुढचा प्रवास खूप सुखकर, सुकर, आनंदी असा होणार आहे. तर चला सगळेजण आपण प्रयत्न करूया आणि ह्या पण परीक्षा आपण आता आयुष्याची पास व्हायचा प्रयत्न करूया. पुढचा जो चॅप्टर आहे तो अतिशय आनंदाचा, छान आहे. आणि एक अतिशय, मी सुरुवातीलाच म्हणजे आत्ता जस्ट आपल्याला उत्सुकता वाढायला म्हणून सांगते की बिईंग हॅपीनेस अँड अनहॅपीनेस, बियॉन्ड हॅपीनेस अँड अनहॅपीनेस. तर चांगल्या आणि वाईटाच्या आपल्याला वर कसं जाता येईल. म्हणजे आता एखादी चांगली, मुलाचं लग्न ठरलं, मुलीचं लग्न ठरलं, चांगली बातमी आहे, नोकरी मिळाली, पैसा मिळाला, पण त्याच्यातही काय आहे, एक्साइटमेंट आहे, पीस ऑफ माइंड नाही आहे पहा. तर आनंदी क्षण हेही आपल्याला पकडायचे नाही आहेत त्यामुळे, आणि अनहॅपीनेस तर पकडायचाच नाही आहे. तर याच्यावर हा चॅप्टर आहे की आनंदावरही काबू कसा करायचा आणि दुःखावरही कसा काबू करायचा. कारण आनंद आला की दुःख आलं, दुःख आलं की आनंद आला. तर पुढचा चॅप्टर अतिशय इंटरेस्टिंग आहे. आपण त्याच्यासाठी मनोभूमिका आपली तयार करूया. आभारी आहे. थँक्यू.